बंधूंनो, कृषी कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, खरीप हंगाम आता राज्यामध्ये सुरू झालेला आहे। मोसमी पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेती मशागतीची पेरणीची कामं देखील शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे। सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि या सगळीकडे आता पेरणीचा हंगाम जो आहे तो सुरू झालेला आहे। शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता व्यस्त झालेला आहे। या खरीप हंगामामध्ये आपल्या राज्याचा जर विचार केला तर कापूस, सोयाबीन, तूर, भात अशी विविध पिकं जी आहेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये घेतो। ही पिकं घेत असतानाच एका बाजूला आपण बघतो की उत्पादनाचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। म्हणजे एका ठिकाणी संकरित बियाणं असेल, रासायनिक खतं असतील, रासायनिक कीटकनाशके असतील, त्याचा वापर वाढलेला आहे आणि याच्यामुळे पर्यावरणाची जी हानी आहे तर ती होती आहे। त्याच्यामुळे हा विचार खूप मोठ्या प्रमाणात पुढे येतोय की पर्यावरणाची कमीत कमी हानी करून आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने उत्पादन जर घेतलं ते पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवाच्या दृष्टीने देखील अत्यंत उपयुक्त आणि चांगलं आहे। म्हणूनच मित्रहो, आता आपण ह्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जो आजचा आपला चर्चेचा विषय निवडलेला आहे तो आहे पिकांवरील मित्र कीटकांचे संवर्धन। आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। पहिले तज्ञ आहे डॉक्टर बी भोसले। भोसले साहेब नमस्कार। नमस्कार मित्रहो, डॉक्टर बी भोसले हे संचालक विस्तार शिक्षण म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी काम करतात आणि गेले 30 वर्षांहून अधिक अनुभव जो आहे तो भोसले सरांच्या पाठीशी आहे। आणि IPM म्हणजे आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर विजय कुमार देसाई। देसाई साहेब नमस्कार। हा नमस्कार मित्र, डॉक्टर विजय कुमार देसाई हे कृषी कीटकशास्त्र विभाग डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे प्राध्यापक म्हणून काम पाहतात आणि त्यांचा देखील कोकणातील भात शेती आणि तसेच आंबा, काजू या पिकांवरचं, नारळ या पिकांवरचे जे काही मित्र कीटक आहे, शत्रू कीटक आहे, त्याचं कीटक व्यवस्थापन आहे याच्या संदर्भामध्ये गाढा अभ्यास आहे। त्याच्यामुळे त्यांच्या देखील ज्ञानाचा आज आपल्याला फायदा होणार आहे। मित्र, आजचा कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। म्हणजे या ठिकाणी आपण थेट फोनद्वारे तज्ञांना प्रश्न विचारून चर्चेत सहभागी होऊ शकता। फोन करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक असा आहे 24 90 80 50 किंवा 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक यापूर्वी लावा। तर आता आपण ह्या महत्त्वपूर्ण चर्चेला सुरुवात करूयात। सर्वप्रथम भोसले सर हे सांगा की सर्वसाधारण जनमानसामध्ये अशी प्रतिमा आहे की कीटक म्हणजे शत्रू, म्हणजे कोणत्याही ठिकाणी एकदा कीटक दिसला की अंगावर तशी शिरशीची भावना येते आणि त्याला केव्हा एकदा मारतो। अशी अगदी लहान मुलांपासून जे आहे ते आपण बघतो की ती एक संवेदना असते। तर नेमकी शत्रू कीटक आणि मित्र कीटक, तर मित्र कीटक म्हणजे आपल्याला नेमकं म्हणायचंय का? नाही, आपण जसं म्हणालास तसं शेतकऱ्याला कीटक म्हणजे नेहमी नुकसान करणारं किंवा हानी करणारच असे किडे वाटतात। थोडक्यात म्हणजे काही शत्रू किडे ज्याला आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं, जसं असं कपाशीवरील आळ्या असतील किंवा तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या असतील, तर ह्या झाल्या शत्रू किडी। परंतु या आळ्याला खाणाऱ्या दुसऱ्या किडी जी आहेत, म्हणजे दुश्मन का दुश्मन थोडक्यात, त्या पद्धतीनं हे शेतकऱ्याचे मित्र आहेत। म्हणून याला आपण मित्र कीटक, जरी कीटक म्हणत असेल तर त्याच्यामध्ये पक्षी देखील येऊ शकतात, काही रोग जीवाणू येऊ शकतात। तर अशी ही ब्रॉड संकल्पना जी आहे ज्याला आपण म्हणता येईल की याला आपण कीटक म्हणू किंवा मित्र कीटक म्हणून म्हणू, की जे की आपल्याला मदत करतात। म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र। म्हणजे आपण थोडक्यामध्ये उंदरांचा नायनाट साप करतो म्हणून साप आपला मित्र आहे। गांडूळ या ठिकाणी जे आहे ते अर्धिंगचं काम करतो म्हणून गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे। तसे अनेक कीटक जे आहेत ते शेतकऱ्यांचे मित्र आपण अशा अर्थाने म्हणू शकतो। देसाई साहेब, की आता आपण बघितलं की हे शत्रू कीटक आणि मित्र कीटक, तर प्रामुख्याने काही मित्र कीटक आहेत, असे कोणकोणते आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? प्रामुख्याने मित्र कीटक विविध प्रकारचे असतात। एक म्हणजे परोपजीवी किडी, त्याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर ट्रायकोग्रामा नावाची कीड आहे, त्याच्या आपल्या कीटक आहे, त्याच्या आपल्याकडे भारतामध्ये वेगवेगळ्या 25 प्रजाती आढळतात। ट्रायकोग्रामा जॅपॅनिकम, किलोनिस, मायनोटर, प्लेटिओसम वगैरे। त्याच्यानंतर दुसरे अळीवर उपजीविका करणारे कीटक आहेत, त्याच्यामध्ये गोनेझोस नेफेंटिटिस जी
नारळी काळ्या डोक्याच्या अळीवर उपयोगिता करते. त्याच्यानंतर ॲपेंटिलिस आहे, ब्रॅकॉन आहे. त्याच्यानंतर कोश जो असतो किडींचा त्याच्यावर उपजीविका करणारे ब्रॅकेमेरिया आहेत. त्याच्यानंतर झॅन्थोपिंपला आहे. या ठिकाणी स्क्रीनवर देखील आपल्याला दिसत आहेत, तो मी जे सांगताय त्या पद्धतीने ट्रायकोग्रामा आहे, टेलोनमस आहे. सर काय सांगताय याच्या संदर्भात? त्याच्यानंतर हे झाले परोपजीवी कीटक झाले. त्याच्यानंतर परभक्षी कीटक आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे क्रायसोपरला नावाचं एक परभक्षी कीटक आहे जो मावा, तुडतुडे, पांढरी माशी, छोट्या आळ्या ह्या सर्वांवर उपयोगिता करतो. त्याच्यानंतर क्रिप्टोलिमस मॉन्ट्रिजरी म्हणजे ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड बीटल म्हणतात त्याला, जो आपण ऑस्ट्रेलियातून भारतामध्ये आयात केलेला होता. तो म्हणजे आपण स्क्रीनवर हा जो लेडी बर्ड बीटल बघतोय हा भारतातला नाहीये का? नाही, कोपऱ्यातला जो थोडे डोकं लाल दिसतंय हा भारतातून ऑस्ट्रेलियातून आपल्याकडे आणलेला होता. आणि तो ऍक्च्युली आणला होता कॉफी ग्रीन स्केलच्या नियंत्रणासाठी म्हणून आपल्या पूर्व भारतामध्ये. पण काही वर्षांनी आपल्या लक्षात यायला लागलं की तो खूप चांगल्या प्रकारे पिठ्या ढेकून या किडीचा नायनाट करतो. आणि आता एक सगळ्यात प्रमुख परभक्षी कीटक म्हणून पिठ्या ढेकण्यासाठी म्हणून तो नावाजलेला आहे आपला सगळी जगभर. त्याच्यानंतर प्रार्थना कीटक आहे, नंतर मुग्धा माशी आहे, चतुर आहेत, लेडी बर्ड बीटलचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आहेत. हे परभक्षी कीटक झाले. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण आपण हे करू शकतो. पक्ष्यांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आपली मैना, भारतीय मैना. ही भारतीय मैना खूप चांगल्या प्रकारे कीड नियंत्रण करते. ही भारतीय मैना 1764 साली भारतातून मॉरिशस मध्ये नेली गेली होती. उसावरील ग्रास हॉपर म्हणजे टोळाचं नियंत्रण करण्यासाठी मॉरिशस मध्ये त्याला घेऊन गेले होते मैनाला. त्यानंतर बगळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. काही प्रकारचे ब्लॅक ड्रोंगो आहे, नंतर काही प्रकारचे चिमणे आहेत, साळुंकी आहे. ह्या सगळ्या पक्ष्यांचा चांगल्या प्रकारे आपण कीड नियंत्रणासाठी वापर करू शकतो. त्याच्यानंतर जीवाणू, विषाणू आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी आहेत. आता जीवाणू आपण चांगल्या प्रकारचे म्हणजे पिकांना हानिकारक जीवाणू पण आहेत, त्याच्याच बरोबरीने पिकांवरील किडींचं नियंत्रण करणारे जीवाणू आहेत. उदाहरणच घ्यायचं तर बॅसिलस तुरिंजेन्सिस आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रजाती आहेत. नंतर सुडोमोनस आहेत, बॅसिलस सबटिलिस आहेत. त्याच्यानंतर आहे की वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीमध्ये सुद्धा व्हर्टिसिलियम लिकेनी आहे, मिटारजेम मॅनिसोपली आहे, नोमेरिया रिला आहे. या प्रकारच्या बुरशी आहेत वेगवेगळ्या. त्याच्यामुळे सुद्धा किडींचं नियंत्रण होतं. आणि वेगवेगळे विषाणू सुद्धा आहेत ज्याला आपण SLNPV, HNPV म्हणतो. म्हणजे विषाणू देखील उपयुक्त विषाणू आहेत. नेहमी व्हायरस म्हटलं की आपल्याला भीतीचं वातावरण निर्माण होतं, पण त्यात काय व्हायरसेस हे उपयुक्त देखील व्हायरस, काही व्हायरसेस उपयुक्त आहेत ज्यांना आपण न्यूक्लिअर पॉलिहायड्रेसिस व्हायरसेस म्हणतो, जे फक्त त्यांचं लिमिटेशन एवढंच आहे की जे त्या ठराविक किडीलाच उपद्रव करतात, बाकीच्यांना उपद्रव करत नाहीत. नारळी गेंड्याभुंगा आहे, त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचा विषाणू आहे. स्पोडोप्टेरियाचा SLNPV, HNPV आहेत. आणि आता नवीन वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू अजून शोधले जात आहेत शास्त्रज्ञांकडून, आणि त्यांचाही आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. धन्यवाद. भोसले साहेब, आता हे जे काही देसाई साहेबांनी सांगितलं की मित्र कीटक खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आता आपण बघतो की रासायनिक पद्धतीची शेती होती, मोठ्या प्रमाणामध्ये फवारण्या होतात. आपण बघतो की कापूस या पिकावर देखील मोठ्या प्रमाणात फवारण्या होतात. तर अशा परिस्थितीमध्ये, किंवा आता इकडे कोकणामध्ये आंबा याच्यावर देखील मोठ्या प्रमाणात काजूवर फवारण्या होतात. तर अशा परिस्थितीमध्ये हे जे काही मित्र कीटक आहे त्यांना कोणकोणत्या अडचणी निर्माण होतात आणि त्याचं संवर्धनाच्या संदर्भामध्ये काय करता येईल आपल्याला? नाही, निश्चितच जसं म्हटलं कापूस घेतला समजा, तर आता आपलं जर महाराष्ट्राचा विचार केला तर मला वाटतं की कपाशीखाली जवळपास दरवर्षी 40 ते 45 लाख हेक्टर क्षेत्र जे असतं. बरोबर. आणि सगळ्यात जास्त किडी आजपर्यंत जर विचार बघितला तर कपाशीवर येतात. आता फक्त बीटी कॉटन आलंय त्याच्यामुळे थोडा अळीचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे, परंतु मागच्या 3 वर्षात बीटी कपाशीवर शेंद्री बोंडाळीचा देखील पुन्हा प्रॉब्लेम सुरू झाला आहे. त्याच्यावर येणाऱ्या दुसऱ्या शत्रुकीड म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे आणि पिठ्या ढेकून मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात होता. 2008-9 ला पिठ्या ढेकणाचा जवळपास खूप मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला होता. आणि त्याला कंट्रोल करायला किंवा त्यांचं व्यवस्थापन करायला निसर्गामध्ये मित्र कीड सापडली, ज्याला आम्ही प्रोमिसिडी म्हणतो किंवा अॅनागायरस म्हणतो. त्याच्यामुळे आज आम्ही थोडंसं निवांत आहेत. नाहीतर पिठ्या ढेकणानं अगदी धुमाकूळ घातला होता बीटी कपाशीमध्ये. आणि बीटी कपाशीच नाही, ही प्रजाती जी आहे तर ती दुसऱ्या पिकावर सुद्धा जात होती आणि ते जास्त डेंजरस होतं. म्हणून त्याच्यावर जी मित्रकीडी आपल्या भागामध्ये सापडलेली आहे ती प्रोमिसिडी आहे, अॅनागायरस आहे. तर ही मित्र कीटकाचं जतन करणं खूप महत्वाचं आहे. विशेषतः कपाशीमध्ये जर बघितलं तर आपण म्हणतो की सुरुवातीच्या 1 ते 1.5 महिन्यापर्यंत
शेतकऱ्यांनी कीटकनाशकाचा फवारा करू नये. आता किडे तर येणारच वातावरण कुठलं जरी असलं तर. मग अशा वेळेस आम्ही सांगतो की जर 1 ते 1.25 महिन्यापर्यंत साधारणपणे 30 ते 40 दिवसापर्यंत जर आपण मित्रकिडीचं जतन केलं, त्यांच्या पिढ्या वाढू दिल्या, तर पुढे आपल्याला भविष्यात 2 ते 3 फवारण्या कमी लागू शकतात. मग ह्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय करता येईल की जसं चवळी, मका, भगर आहे. आता जसं सर म्हणाले की देसाई सर की मावा आहे, माव्याला खायला लेडी बर्ड बिटल येतो की ज्याला आम्ही ढेकण म्हणतो, लाल ढेकण किंवा ढालकिडा म्हणतो. त्याच्याशिवाय क्रायसोपा आहे, सिरफिड माशी आहे. तर ह्या ज्या आहेत ह्या किडी येतात, ह्या आपल्या वातावरणात ऑलरेडी आहेत. फक्त आपल्याला त्याचं जतन करायचंय, त्याची संख्या वाढू द्यायची. त्याच्यामुळे आता उदाहरणार्थ जर लेडी बर्ड बिटल घेतलं तर त्याचे प्रौढ किंवा क्रायसोपा घेतलं तर त्याचे प्रौढ जे आहे ते परागकणावर खातात. मग असे परागकणाचे झाडं लावायचे की ज्याच्यामुळं ह्या मित्रकिडीच्या प्रौढाचं संरक्षण होईल. म्हणजे त्यांना खायला चांगलं मिळेल. जास्त खाल्लं तर ते आपल्या शेतामध्ये जास्त अंडी घालतील आणि जेणेकरून आपल्या शेतामध्ये या किडीची संख्या वाढेल. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा चवळी लावा म्हणतो, ज्याला सुसायडल क्रॉप असं म्हणता येईल, की चवळीवर मावा येतो पण ही माव्याची जात कपाशीवर जात नाही. त्याच्यामुळं तिथं चवळीवर मावा आला की त्याला खायला ढालकिडे येत. हे जे म्हटलं ते पिठ्ठा ढेकून जे आहे त्याचे अॅनागायरस आणि प्रोमिसिटी या दोन स्क्रीनवर जे आपण बघितलं ते मित्र कीटक आहेत. अक्षरशः ह्या किडीमुळे आम्ही आज शेतकऱ्याला सांगतो की पिठ्ठा ढेकून जरी दिसला तरी कीटकनाशक फवारू नका. निसर्गामध्ये हे कीटक आपल्या भागामध्ये आहेत, वाढलेले आहेत आणि ते त्याचं नियंत्रण करतील. फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याची संख्या वाढू देऊ नका. आणि त्या पद्धतीनं हे जे आहे ते पिठ्ठा ढेकणाचा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये सोडवला गेलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून मित्रकिडीचं खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याला खायला जे आपण नॅचरल किडीला म्हणतो की त्याला मित्रकिडी जपन करण्यासाठी तर थोडंसं कीटकनाशकाचा जपून वापर करावा लागेल. त्याला लागणारं जे खाद्यान्न आहे विशेषतः पोलन सारखं, तर ते मेजमध्ये लावलं, समजा चवळी, मका, भगर जे आम्ही म्हणतो ते जर लावलं तर त्याच्या फुलोऱ्यावर ह्याचे प्रौढ जगतील आणि जेणेकरून आपल्या पद्धतीचा वापर देखील आपण केला पाहिजे, अत्यंत गरजेचं आहे यामध्ये. आणि ज्यावेळेस आपण विचार करतो की ज्यावेळेस कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला पाहिजे, तर त्यावेळेस अशा कोणकोणत्या उपाययोजना आहेत की ज्या माध्यमातून आपण जैविक किडीचं संवर्धन करू शकतो आणि हे जे शत्रू कीटक आहे त्यांची संख्या मर्यादित करू शकतो? जसं फेरोमॅन ट्रॅप आहे कापसामध्ये, तसं फेरोमोन ट्रॅप्स आहे. त्याच्याशिवाय काही जे वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे जसं की निंबोळीचं आहे. आमचं म्हणणं असतं की 1 ते 1.5 महिन्याच्या नंतर निंबोळीचा फवारा वापरतो. त्याच्यामुळे 2 फायदे होतात. एक तर ते मित्र कीटकाला सुरक्षित आहे. दुसरी गोष्ट, ज्या किड्यामध्ये रेजिस्टन्स निर्माण झालेलं आहे जसं की तुडतुड्यामध्ये आहे, तुडतुड्यामध्ये जवळपास सायपरमिथ्रिनला किंवा अजून इमिडाक्लोप्रिडला मोठ्या प्रमाणात 280 पट रेजिस्टन्स निर्माण झालेलं आहे. तर हे रेजिस्टन्स ब्रेक करायचं काम सुद्धा निंबोळी करते. म्हणून त्याचा सुद्धा वापर जतन करावा. शक्य होत असेल सुरुवातीच्या काळात तर 1-2 फवारण्या जर आपण कीटकनाशकाच्या कमी केल्या, जसं की व्हर्टिसिलियम आहे, लिकॅनी, त्याचा वापर सुद्धा करू शकतो जैविक कीटकनाशकामध्ये, किंवा मेटारायझमचा वापर करू शकतो, जेणेमुळे मित्र कीटक जे आहेत ते सुरक्षित राहतील आणि आपल्या शेतामध्ये त्याची संख्या वाढेल. एकदा संख्या वाढली तर निसर्गतः ते मग पुढे त्यांच्या पिढ्या वाढतील आणि आपल्याला कपाशीवर 2 ते 3 फवारण्या कमी करता. आपण जसं प्रामुख्याने आपण म्हटलात की निमार्कचा वगैरे वापर करावा, बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता सेंद्रिय शेतीची जी पायमुळं जी आहेत आपल्या राज्यामध्ये स्थिरावलेली आहेत आणि त्या ठिकाणी अनेक म्हणजे दशपर्णी अर्क, जीवामृत किंवा विविध प्रकारचे आपण ज्याला काढे म्हणू शकतो अशा प्रकारचा वापर केला जातो. तर कदाचित हे देखील रिपेलंट आणि अशा प्रकारचे ऍक्शन जे आहेत निश्चितच, कारण त्याच्यामुळे आपले मित्र कीटक सेफ आहेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जेणेकरून जसं म्हणालात, कारण कमी खर्चाचं तंत्रज्ञानाशिवाय आज शेती जगू शकणार नाहीये. आपण भारताचं आपण जर बघितलं आता पंतप्रधानाचं की डबल इन्कम करायचंय, त्याच्यामध्ये 2 आहेत, एक उत्पन्न वाढवणं आणि खर्च कमी करणं. आणि खर्च कमी करायला हे सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करणं, जेणेकरून त्याचा शेतकऱ्याचा खर्च कमी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वातावरणात आहेत, यांना फक्त आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. याची संख्या कशी वाढवता येईल हे महत्वाचं आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे तर पिकाचं उत्पादन खर्च मर्यादित करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ते प्रामुख्याने पहिल्यांदा केलं पाहिजे. मित्र हो, पिकांवरील मित्र कीटक सर सांगताय त्या पद्धतीने खूप आहेत आणि त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. याच्या संदर्भामध्ये आपण विविध पिकांच्या संदर्भामध्ये जे काही शत्रू कीटक आहे, त्याचे जे मित्र कीटक आहे त्याच्या संदर्भात सरांकडून अशीच माहिती घेणार आहोत. अनेक विषयावर माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला एक फोन येतोय श्रीयुत विजय फुटाणे, मनसर, जिल्हा पुणे या ठिकाणावरून ते बोलतायत. विजयजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर, प्रत्येक पिकावरती आपली पांढरी माशी किडी येतात. हॅलो, तुमच्या टीव्हीचा जरा आवाज कमी केला तर तुमचा आवाज मला स्पष्टपणे ऐकू येईल. हा बोला. सर म्हणलं प्रत्येक पिकावरती आपली जी पांढरी माशी रस्त्याचं किडी येते ना,
त्या किडीला जे खाणारे मित्र किडी आहेत आपल्या त्यांचं म्हणजे पिकामध्ये आपलं त्यांची वाढ करण्यासाठी काय करता येईल? बरोबर, आपला प्रश्न समजला. पांढरी माशी हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही मोठी कीड आहे, काय करता येईल भोसले नाही, साहेब? आता याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बघितलं तर पांढऱ्या माशीला खाणारे जे किडे आहेत हा. ते महत्वाचे आहेत आणि त्यासाठी आम्ही सांगतो की एरंडी लावा. हम्म. कारण एरंडीवर जी आहे ती पांढरी माशी येते, ती पांढरी माशी कपाशीवर जात नाही. पण जर एरंडी लावली आपण तर मग त्या एरंडीवरच्या पांढऱ्या माशीला खायला एरिटमोसिरस म्हणून एक कीड आहे आणि एनकार्सिया म्हणून एक, हे दोन्ही कीड आहेत, आपल्याजवळ फोटो सुद्धा आहे त्याचा. तर ते दोन किडे जे आहेत ते मग आपल्या कपाशीमध्ये जातील किंवा मिरचीवर सुद्धा आता मोठ्या प्रमाणात पांढरी माशी आली तिथं कंट्रोल करतील. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की एरंडी जे आहे ते कपाशीबरोबर एरंडी देखील लावा, मिरची शेतामध्ये एरंडी लावा, जेणेकरून त्याच्यावर ही पांढरी माशी येईल आणि त्याला खायला दुसरे किडे येतील. ते जे आहे त्या किडीची संख्या वाढ होणं गरजेचं आहे. पांढऱ्या माशीमध्ये अजून एक महत्वाचं आहे ते म्हणजे निंबोळीचा वापर करणं. कारण निंबोळीचा सगळ्या कीटकावर खूप म्हणजे हानिकारक कीटकावर खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो, तर त्याचा करता येईल. त्याचबरोबर कुठलाही धुण्याचा सोडा हलका तो जर आपण मिसरला तर मला वाटतं की त्या कीटक पांढऱ्या माशीच्या शरीरावर जे मेणाचं आवरण असतं ते विरघळल्या जातं आणि कीटकनाशक मोठ्या प्रमाणात काम करतं. बरोबर, त्यामुळे ते सुद्धा वापर करणं गरजेचं आहे. आणि शेतकरी बऱ्याचदा पांढऱ्या माशीसाठी साधे चिकट पिवळे सापडी सुद्धा करू शकतात. बरोबर, म्हणजे रासायनिक येलो स्टिकी ट्रॅप आपण त्याला म्हणतो. येलो स्टिकी ट्रॅप ज्याला आपण म्हणतो ते करता येतील, जेणेकरून त्याला पांढऱ्या माश्या चिटकतील आणि त्याचं पॉप्युलेशन कमी करता येईल. परंतु जे दोन मित्र कीटक आहेत त्याच्यामध्ये एनकार्सिया आणि एरिटमोसिरस हे दोन्हीची वाढ एरंडीवर होते. त्याच्याशिवाय क्रायसोपरला कार्निया जी आहे ती सुद्धा पांढऱ्या माशीच्या पिल्ल्यावर खाऊ शकते. त्याच्यानंतर बिग आईड बग म्हणून एक आहे, हे आपल्या भागात आहेत कीटक, नावं जरी थोडीशी अवघड वाटत असले तर हे कीटक आपल्या शेतात आहेत. फक्त त्याला आपलं जतन करायचंय, त्यांना कीटकनाशकाचे फवारे वापरून कमी करायचं नाही, त्याचं संवर्धन करायचंय आणि त्याच्या प्रौढला खायला दुसरं खाद्यान्न द्यायचंय. बरोबर. आता आपण स्क्रीनवर जे आहे ते एक व्हिडिओ दाखवतो आहे, त्याच्या संदर्भामध्ये जे आहे ते आपण शेतकऱ्यांना सांगूया. तो जो मित्र कीटक आहे आपण बघून त्या ठिकाणी सांगू शकता. तर ही जी आहे ते बऱ्याचदा कपाशीमध्ये आळीचा प्रश्न असतो. आता HDPS मध्ये नॉन बीटी सुद्धा गेलो लागलो आणि त्या आळीला मारायला आलेला कॅरॅबिड भुंगा आहे. ह्या भुंग्याची आळी आहे, तर तुम्ही बघितलं तर ती आळीला तो पूर्ण मारतो असं, आणि आळीच्या शरीरातलं तो जो आहे तो खातो तिच्यावर आणि मारतो तिला. मोठी आळी अगदी भारी कीटकनाशकाच्या 11,000 रुपये लिटरवाल्या औषधानं सुद्धा मरत नाही. त्याला मारायला मित्र कीटकच लागतो. पक्षी लागतील किंवा कोळी लागतील किंवा असे जे भुंगे आहेत त्याला कॅरॅबिड भुंगे म्हणतो. त्या कॅरॅबिड भुंग्याची ही आळी आहे, ती दुसऱ्या आळीला खात आहे. बरोबर. आणि याच्यासाठी आपण रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी केला पाहिजे. देसाई साहेब, आता आपण कोकण विभागामध्ये भात पीक हे प्रमुख पीक आहे, त्या भात पिकावरचे कोणते प्रमुख किडी आहेत आणि त्याच्या संदर्भाचे जे मित्र कीटक आहेत त्या संदर्भात काय सांगता येईल? भात पिकावर कोकणामध्ये खोडकिडा, नंतर निळे भुंगेरे, पाने गुंडाळणारी अळी, आणि नंतर जेव्हा हवामानामध्ये जेव्हा ढगाळ हवामान असतं तेव्हा बऱ्याच वेळेला काही ठिकाणी तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. बरोबर. यामध्ये खोडकिडा आणि निळे भुंगेरे हे महत्वाचे आहेत आणि पाने गुंडाळणारी अळी. याच्यामुळे रायगड आणि पालघर या साईडला भरपूर मोठ्या प्रमाणावर खोडकिडीमुळे नुकसान होतं आणि निळे भुंगेऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि थोडे काही प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. तर यांच्या नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटक आपल्या शेतामध्ये उपलब्ध आहेत कोकणामध्ये. सगळ्यात पहिलं उदाहरण घ्यायचं झालं कोळी. आपल्याकडे कोकणामधल्या भात खाचरामध्ये जवळजवळ वेगवेगळ्या 25 प्रकारचे कोळी उपलब्ध आहेत. आणि कोळी हे जवळजवळ ह्या तपकिरी तुडतुडे असू देत, खोडकिड्याच्या आळ्या असू देत, नंतर पाने गुंडाळणाऱ्याच्या आळ्या आहेत आणि निळे भुंगेऱ्यांच्या आळ्या ह्यांना पण खातात. म्हणजे ह्या कोळींमुळे खूप चांगल्या प्रकारे हानिकारक किडींचं नियंत्रण होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला शेतामध्ये आपल्याकडे पूर्वीपासून अशी पद्धत होती की आपण भात खाचराच्या कोकणामध्ये आजूबाजूला तीळ लावला जायचा, कारळा असायचा, नंतर काही प्रमाणात उडीद, चवळी, मूग असायचा किंवा कॉस्मस, झेंडू असायचे काही काही शेतकऱ्यांकडे. डेलिया नावाचा एक फुल प्रकार होता तो असायचा. ही जी पूर्वी जी लावली जायची फुलझाडं, ही फुलझाडं आपण भाताच्या बांधांवर जर लावली, उदाहरणार्थ तीळ घेतला, झेंडू घेतला, कॉस्मस घेतला, कारळा घेतला, तर महत्वाचं म्हणजे आपले बांध स्वच्छ राहतील. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या पिकांकडे मोठ्या प्रमाणात परोपजीवी कीटक, परभक्षी कीटक
आकृष्ट होतात आणि त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्या भात खाचरातील किडींचं नियंत्रण होतं. आपण या आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या पद्धतीवर प्रयोग सुरू केलेले आहेत आणि प्रयोगांचे निष्कर्ष अत्यंत चांगले आहेत की तुम्हाला कीटकनाशकांच्या फवारण्या फार कमी करणं गरजेचं आहे आणि जवळजवळ फवारण्या करायची गरजही लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खोडकिड्यासाठी आपण फोरेटचा वापर आमच्याकडे कोकणामध्ये जास्त केला जातो. काय होतं, फोरेटच्या वापरामुळे काय शेतामध्ये असलेले मासे आणि बेडूक वगैरे हे सगळे मरतात. मला वाटतं भात खाचराच्या बांधावर आपण जे काही विविध सांगितलं तर ते आपण स्क्रीनवर देखील या ठिकाणी स्क्रीनवर आपण दाखवतोय. वेगळ्या प्रकारचे झेंडू आहे, कारळा आहे, तीळ आहे, कॉस्मॉस आहे. कॉस्मॉस म्हणजे झेंडू सारखंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण बांधावर आपल्याकडे कोकणामध्ये एक दांडी नावाचं एक गवत येतं किंवा आपण कुरडू म्हणतो आमच्याकडे त्याला. कुरडू नावाचा एक प्रकार येतो ज्याची पानांची भाजी केली जाते कोळे असताना. ह्याचाही खूप चांगल्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो कीड नियंत्रणासाठी. याच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात मित्र कीटक आकर्षिले जातात. आणि दुसरे ऍडव्हान्टेज म्हणजे काय, आपलं नैसर्गिक कीड नियंत्रण होणारच आहे, प्लस ह्या झेंडू किंवा ह्या बाकीची तीळ असेल, कारळ असेल, याच्यापासून आपल्याला ऍडिशनल उत्पन्न म्हणजे सेकंडरी आपल्याला उत्पादन थोडंफार मिळू शकतं. अगदीच नसेल तर कमीत कमी त्या शेतकऱ्याला लागणारं जे काय कारळा आणि पांढरा तीळ वगैरे असेल हा त्याला मिळू शकतं. म्हणजे एका बाजूला मित्र कीटकांचं संवर्धन होतं आणि त्याला एक पर्याप्त स्वरूपामध्ये एक उत्पन्नाचा स्रोत देखील होऊ शकतो. आपल्याला सांगलीवरनं श्री तातोबा माळी हे शेतकरी काय आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. माळी साहेब नमस्कार. नमस्ते. आपला टीव्हीचा जरा आवाज कमी करा आणि प्रश्न विचारा. सर, आपल्याला द्राक्ष बागेवर मिलीबग हा रोग येतो. बरोबर. त्या रोगाच्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे एक तहाच आपण मिलीबग ही खूप मोठी समस्या आहे. द्राक्ष बागेच्या संदर्भात त्यांनी विचारलं, पण मला माहिती आहे की त्यावेळेस जे कस्टर्ड ऍपल किंवा सीताफळ आपण ज्याला म्हणतो की त्याच्यावर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर ह्या मिलीबगच्या संदर्भामध्ये सर काय सांगता येईल? नाही, याच्यावर पिठ्या ढेकण्यावर जे आहे ते सगळ्यात महत्वाचं की ज्याला मी स्क्रिमलन म्हणतो की म्हणजे पूर्ण धुवून काढतं असं क्रिप्टोलेमस मॉन्ट्रिझरी म्हणून जे आहे तो ढालकीड आहे आणि बऱ्याच ठिकाणी याचं जे आहे हे संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. अक्षरशः त्या बागेमध्ये तुम्हाला कीटकनाशकाचा फवारा देखील करायची गरज नाही, कारण ही जी जात आहे ती वेगळी जात आहे. मॅक्लोनिकोकस आपण म्हणतो द्राक्षामध्ये ती आहे आणि तिच्यावर क्रिप्टोलेमस मॉन्ट्रिझरी म्हणून खूप चांगल्या पद्धतीचा मित्र कीटक आहे. फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये कीटकनाशकाच्या फवाऱ्यापासून त्याला वाचवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा त्या ठिकाणी व्हर्टिसिलियम लिकॅनी जी आहे बुरशी, तिचा देखील वापर निश्चित आपण चांगल्या पद्धतीनं द्राक्षामध्ये, कारण द्राक्षामध्ये रेसिड्यूचा प्रॉब्लेम खूप आहे. ही मित्र कीटक जे आहेत हे सुद्धा त्याच्यावर दिसतात. अॅनागायरस म्हणून आहे आणि प्रोमिसिडी म्हणून आहे, पण हे परोपजीवी किडी ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर आहेत. परंतु ही जी आहे ते वेगळ्या स्पीसीसाठी जास्त काम करतात. त्याच्याशिवाय ते मॅक्लोनिकोकस जे म्हटलं मी, जी द्राक्षामध्ये आहे, सीताफळावर येते, त्या ठिकाणी सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं काम करतात. फक्त याचं जतन करणं गरजेचं आहे. लाल तुम्हाला जे हळदी म्हणजे तुरीच्या दाण्यासारखे जे दिसले ते पॅरासिटाइज्ड ज्याला आम्ही म्हणतो की परोपजीवी किडीनं त्याला ग्रासलेलं आहे, ते पिठ्या ढेकून मेलेले आहेत आणि त्या कोशामधून हे दोन निघालेले बाहेर कीटक आहेत, मित्र कीटक. तर हे महत्वाचं आहे असं त्याच्यासाठी. म्हणजे आपण हा जो आहे तर त्याचं नियंत्रण आपण जैविक पद्धतीने आपण यशस्वीरित्या करू शकतो. सावंत साहेब मगाशी, देसाई साहेब सॉरी, आपण मगाशी बघत होतो की भाताच्या संदर्भात बघितलं तसं कोकणामध्ये आंबा आहे, काजू आहे, नारळ आहे, ही प्रमुख पिकं आहेत. तसं आंब्याच्या आणि काजूच्या बाबतीमध्ये जसं टी मॉस्किटो आहे किंवा आंब्याचं काही खोडकिडा वगैरे आहे, त्या संदर्भात काही करता येईल का आपलं जैविक पद्धतीने नियंत्रण? सर्वप्रथम आपण आंब्याच्या विषयी विचार करू. आंब्यावर सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे कोकणामध्ये नुकसान करणारी कीड असेल तर तुडतुडे. तुडतुड्यांसाठी आमच्या कोकणातील शेतकरी जवळजवळ 8-10 फवारण्या करतात आणि तुडतुड्याचं नियंत्रण होतंय काही प्रमाणात, नाही असं नाही. पण आपल्याकडे ज्या कोकणामध्ये ज्या आंब्या बागांमध्ये पूर्वीचे नैसर्गिक मित्र कीटक होते त्यांची पण आता हानी झालेली आहे. आमच्या सर्वेमध्ये असं एक आढळून आलेलं आहे, चांगली गोष्ट आहे म्हणा ती, एवढी फवारण्या करून सुद्धा हा क्रायसोपरला नावाचा जो आपला परभक्षी कीटक आहे, जो तुडतुडे, मावा, नंतर पांढरी माशी वगैरे सगळ्या रस शोषणाऱ्या किडी आणि छोट्या छोट्या आळ्या असतात, ह्या सगळ्यांवर उपजीविका करतो. तो एवढ्या सगळ्या फवारण्या पचवून सुद्धा अजूनही आमच्या आंबा बागांमध्ये जिवंत आहे. त्याचं आपण संवर्धन करणं जास्त गरजेचं आहे. उदाहरणच घ्यायचं तर संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला स्क्रीनवर देखील तोंडामध्ये मावा आहे, महत्वाचं म्हणजे
त्याचं संवर्धन करायचं म्हणजे काय करायचं की हा आपल्या आंब्यावर आपण फवारण्या करतो ते हा जेव्हा गरज असेल तेव्हाच फवारण्या करायच्या. बरोबर. बऱ्याचशा वेळेला कसं होतं तुडतुडे असू दे नसू दे दिसले नाही तरी सुद्धा आपण पूर्वी कसं प्रोफायलॅक्टिक कंट्रोल म्हटलं जायचं त्याला, आता ती संकल्पना आपली कमी झालेली आहे. आवश्यक असेल तेव्हाच फवारण्या करायच्यात, आवश्यकतेनुसार फवारण्या करायच्यात. जी कीटकनाशकं शिफारस केलेली आहेत ती त्यांची प्रमाण जी शिफारस केली आहे त्या प्रमाणातच फवारणी करणं गरजेचं आहे. कारण ते प्रमाण जे दिलेलं असतं ते ह्या नैसर्गिक मित्र कीटकांना कमीत कमी हानी पोहोच. बऱ्याच वेळा काय करतात लोक की 10 ml सांगितलं असेल त्या निर्णय आपण 30 ml टाकलं तर प्रभावीरित्या किडीचं नियंत्रण होईल अशा पद्धतीने शेतकरी वापर करतो, ते चुकीचं आहे. चुकीचं आहे. आणि तुम्ही प्रमाणातच कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे की शास्त्रज्ञ आपल्याला जी शिफारस केलेली असते ती ह्या सगळ्याचा विचार करून शिफारस केलेली असते. त्याच्यानंतर दुसरं काय करायचंय की जी त्यातल्या कमी हानिकारक कीटकनाशक असतील त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आता सगळं मगाशी भोसले साहेबांनी जसं सांगितलं तसंच हा जो क्रायसोपरला हा जो आंब्याचा ऑफ सीझन असतो त्यावेळी त्याला परागकण आणि नेक्टर म्हणजे मध. तर आपण या संदर्भात चर्चा करूच. सोलापूरवरून आपल्याला श्रीयुत उत्तम सातपुते प्रश्न विचारतोय, तो प्रश्न घेऊया आपण. उत्तमजी नमस्कार. हा नमस्कार सर, मी आपला उत्तम प्रश्न संभाजी विचारा. सातपुते, काशेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूरवरून बोलतोय सर. कासेगाव म्हणजे पंढरपूर? नाही दक्षिण सोलापूर काशेगाव. दक्षिण सोलापूर. बरं बरं, बोला बोला. बरं, आपल्या ऊसावरती लोकरी मावा येतो, लोकरी मावा नावाची कीड येते, त्याच्यासाठी काही परोपजीवी कीटक भेटतात का? भेटत असतील तर कुठं भेटतील ते? अच्छा अच्छा अच्छा, खूप चांगला प्रश्न विचारलात उत्तमजी. आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की घेऊया. तर एक प्रश्न घेतला होता म्हणजे ऊसावरील लोकरी माव्याच्या संदर्भामध्ये. आता एक शेतकरी आपला एक दुसरा प्रश्न घेत आहे, तो आपण प्रश्न घेऊया आणि त्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण तज्ञांकडून या ठिकाणी घेऊयात. हॅलो. हा हॅलो सर. हा तुकारामजी खैरात साहेब बोला. सर, जैविक किडीचे संवर्धनासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहे? नाही ते आता सांगितलं, पण तुम्हाला असं स्पेसिफिक कोणत्या पिकाच्या संदर्भात विचारायचं का किंवा कोणती जैविक? कपाशी. आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. हा बोला. हॅलो. फोन कट झाला मला वाटतं. सर, पहिला जो प्रश्न होता तो आहे ऊसावरील लोकरी मावा. ही खूप मोठी कीड आहे आणि त्यांनी अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं. त्या संदर्भात काय सांगता येईल? नंतर आपण कपाशी करू. तर जसं ऊसामध्ये म्हटलं तसं आपण जो म्हणालात माव्याचा खूप मोठा प्रश्न आहे लोकरी माव्याचा, तर त्याला कोनोबात्रा स्पेसिस म्हणून एक कीटक आहे जो मित्र कीटक म्हणता येईल, त्याचा वार करता येईल. त्याच्याशिवाय जे आपण थोडी पहिल्या दाखवलं ना क्रायसोपरलाचं, ज्याला आपण मगरी आळी म्हणतो थोडक्यात शेतकऱ्याच्या भाषेत, त्याचा सुद्धा वापर करता येईल. फक्त ह्याच्यामध्ये एक आहे की ह्याचं कल्चर जे आहे ते सुरुवातीला घेऊन जावं लागेल. ते बहुधा VSI म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडे अवेलेबल असेल किंवा बेंगलोरच्या संस्थेकडे देखील अवेलेबल आहे. ते नेऊन तुम्हाला काही भागामध्ये गुणन करावं लागेल, मग ते आपोआप शेतामध्ये वाढू द्यावं लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं एक रिकमेंडेशन आहे की समजा साधारणपणे एक 25 ते 30 स्क्वेअर मीटर मध्ये जर ही किडी सोडल्या, तिथं कुठला फवारा जर नाही केला तर निश्चितच ही कीड मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती शेतामध्ये पसरते आणि मग तिथं त्याचं ज्याला आपण शास्त्रीय भाषेत ॲग्युमेंटेशन म्हणतो, त्या ठिकाणी बेंगलोर सोडणं आणि मग त्याचं वाढ करणं, गुणन करणं. तर या पद्धतीने त्याचा वापर करता येईल. तसं जर केलं तर आपण शुगर केन पायरलचं जे आहे त्याच्यावर थोड्याफार प्रमाणात नियंत्रण आपण मिळवू शकतो. आपण कपाशीच्या संदर्भामध्ये यांनी विचारलेलं आहे खरात साहेबांनी औरंगाबाद, त्याच्या व्ह्यूया. पण तत्पूर्वी व्हिडिओ मला एक इथं दर्शकांना या ठिकाणी व्हिडिओ दाखवायचा आहे. याच्यामध्ये प्रार्थना कीटक आपण कीटक जो म्हटलं, काय सांगता येईल? शेतकरी याला खंडोबाचा घोडा म्हणतात. त्याचे पुढचे पाय जे आहे ते खूप स्ट्रॉंग असतात. हे अक्षरशः दोन्ही पायामध्ये कीटक पकडतो. ही आळी आहे जी हेलिकोवर्पाची आळी आपण म्हणतो ना कपाशीच्या म्हणजे बोंडाळीची, तर ते आळीला तो काही क्षणामध्ये पकडतो आणि दोन्ही पायामध्ये धरून नंतर तोंडानं खातो ती आळी. अक्षरशः ही आळी मोठ्या म्हणजे भारी कीटकनाशकाला सुद्धा बऱ्याचदा दाद देत नाही. बरोबर. आणि हे त्या ठिकाणी खाऊ शकतं. शेतकरी बऱ्याचदा आपल्या शेतामध्ये बघितलेले असतील हे, किंवा याचे पिल्ले आपल्या शेतामध्ये आहेत. शेतकरी बऱ्याचदा याला खंडोबाचा घोडा म्हणतात किंवा आम्ही याला प्रार्थना कीटक म्हणतो, कारण त्याचे पाय पुढचे जे आहेत ते प्रार्थना केल्यासारखे दिसतात. आणि ही आपल्या भागातली आपली इंडिजिनस ज्याला म्हणता येईल, आपल्या वातावरणात वाढलेली कीड आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. अक्षरशः डिस्कवरी चॅनलमध्ये एकदा तर यांनी सापाचं पिल्लू पकडलेलं दाखवलेलं. एवढी पॉवरफुल ही जी आहे हे प्रार्थना कीटक. याचं संवर्धन आपण साहेबांचा प्रश्न तोच आहे. पण तत्पूर्वी श्री दिनेश देशपांडे नागपूरवरून एक फोन येतो, आपण फोन घेऊया आणि मग खरा साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देऊया. दिनेशजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, आपल्याला मिरचीवरती जो चुरडा मोरडा रोग येतो त्याच्यासाठी मित्र किडींचा काही म्हणजे उपयोग होईल का? आणि चुरडा मोरडा तर मला वाटतं तो एक व्हायरल डिसीज आहे किंवा हे आहे, पण आपण बोलूया त्या संदर्भामध्ये पण काय असेल ती माहिती घेऊया. कपाशीवरती जो लाल्या रोग येतो त्याच्यासाठी काय उपाय सर?
बोंडअळी रोग, आणि कपासीवरचा लाल्या रोग हा आता सर परभणीतले आहेत आणि कपासीवरचा लाल्या रोग जेव्हापासून बीटी कॉटन आलेला आहे म्हणजे 2001 पासून तेव्हापासून लाल्या रोगाचं प्रमाण जे प्रादुर्भाव जो आहे ते कमी जास्त प्रमाणात होतोय. आपण दोन्हीच्या संदर्भामध्ये माहिती घेऊया. सर्वप्रथम कपाशीवरचा आपण आता हा प्रार्थना कीटक बघितला, तसे अजून कोणकोणते कीटक आहेत त्याच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना कराव्यात? बाकीचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ढालकिडा हा आणि पांढऱ्या माशीला खाणारे जे कीटक आहे, कारण कपाशीवर पांढऱ्या माशीचा खूप मोठा प्रॉब्लेम हा. आहे. ते जे मी म्हटलं इरिटमोसिरस आणि एनकार्सिया हा. हे 2 महत्वाचे कीटक जे आहे परोपजीवी कीटक ते महत्वाचे आहेत. आणि जे पांढऱ्या माशीचा प्रॉब्लेम आणि तुडतुड्याचा प्रॉब्लेम, तुडतुड्याला बऱ्याचदा कोळी देखील काम करतात. त्याच्याबरोबर त्याला सिरफिड फ्लाय म्हणतो आम्ही, अशी माशी असते त्याची अळी सुद्धा खाते याच्यामध्ये, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे आपल्याकडे. तर हे बरेचसे कीटकाला मारणारे जे आहेत, कारण कपाशीवर आता फक्त रस शोषण करणाऱ्या किडी महत्वाच्या राहिलेल्या आहेत, तर त्याला खायला ढालकिडा आहे, क्रायसोपा आहे आणि हे जे आपण पांढऱ्या माशीसाठी म्हटलं तो एनकार्सिया आणि इरिटमोसिरस हे 2 आहेत. तर हे महत्वाचे मित्र कीटक आहेत. तुम्ही जी सिरफिड जे म्हणलात मला वाटतं की त्याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवू शकतो. आता हे पेंटेड स्क्रीनवर ही सिरफिड माशी हा. आहे. तर ही अळी जी आहे ते बाजूला पूर्ण मावा आलेला असतो. हा. रिमझिम पावसामध्ये माव्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कपाशीवर वाटते हा. आणि मग अशा वेळेस या अळीला खायला ही जी हिरवी अळी आहे तुम्ही बघत असाल बरोबर. तर ती माव्याला खाते. बर आणि ह्या किडीची फिडिंग कॅपॅसिटी जर काढली आपण खाण्याची पद्धत, तर दर दिवशी ती साधारणपणे 150 ते 200 माव्यापर्यंत खाऊ शकते. बर आणि 5 ते 7 दिवस या अळीचं लाईफ सायकल आहे, आयुष्य आहे. तर 5 ते 7 दिवस म्हणजे जवळपास खूप मोठ्या प्रमाणात 1000 पर्यंत मावा खाऊ शकते. अशा जर किडी एका झाडावर तुम्हाला 3 ते 4 दिसल्या तर आमचं म्हणणं आहे की कीटकनाशकाचा फवारा करू नका तिथे. बर, बर. ते ऑटोमॅटिक ते कंट्रोल होईल. बऱ्याचदा ही सिरफिड माशी तुम्ही ज्वारीच्या पोंग्यामध्ये देखील बघितली असेल, बर. तिथं मावा खायला येते. तर हे मित्र कीटकाचं झालं. दुसरा प्रश्न होता थोडासा त्यांचा लाल्याविषयी. तर लाल्या हा रोग नाही, ही एक विकृती आहे की ज्याच्यात कमी आहे. समजा आपण त्याच्यामध्ये विशेषतः मॅग्नेशियम, नत्र, स्फुरद ह्या मॅग्नेशियम, बोरॉन ह्या 2 घटकाची कमतरता आहे. तर शेतकऱ्याने याच्यासाठी फर्टिलायझर जे मॅनेजमेंट आहे म्हणजे खताचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर बघितलं तर बीटी कॉटनला शेवटपर्यंत मोठे बोंड येतात आणि झाडाला खायला लागणारं जे अन्न आहे ते कमी पडतं. म्हणून शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिले सॉइल अनालिसिस करावं. आता जे आपले पंतप्रधानाचं काय काय की जमीन आरोग्य जमिनीचं अभियानांतर्गत आरोग्य प्रत्येक तपासणं. जमिनीचा जो आहे आणि तुमच्या तो आपण जमिनीमध्ये आरोग्य पत्रिका देतो. आणि ते आरोग्य पत्रिकेप्रमाणे किती कमी आहे तेवढं तुम्ही घालावं. सुरुवातीपासून याची काळजी घ्यावी. आपण लाल्याला जर टाळू जरी नाही शकलो तर जितके दिवस लांबवता येईल आपल्याला बरोबर. तेवढं महत्वाचं राहील. खताची जर व्यवस्थापन आपण नीट केलं तर मला वाटतं बऱ्याच अंशी त्याचं कमी होऊ शकतं. आणि मग आपण त्याऐवजी मॅग्नेशियम सल्फेट किंवा बोरॉनचा देखील फवारा देऊ शकतो किंवा साध्या भाषेमध्ये शेतकरी डीएपीची देखील फवारणी करून लाल्या थोडंसं लांबवू शकतात. नाही, मला वाटतं दिनेशजींच्या प्रश्न संदर्भामध्ये थोडंसं मीही व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो. कारण पूर्वी जे आहे ज्यावेळेस आपण स्थानिक ज्या याच्या कपाशीच्या जाती होत्या त्यावेळेस किमान 5 ते 6 असे तोडे त्या कपाशीचे पिकिंग जे आहे ते व्हायचे. आणि जेव्हापासून बीटी युक्त कॉटन आलेलं आहे त्याच्या 2 ते 3 होतात आणि त्यावेळेस बोंड जे आहेत ते कपाशीवर जास्त धरली जातात. रिटेन्शन ऑफ बोंड जे आहे ते जास्त होतं. त्यावेळेस त्याला अन्नद्रव्याची उपलब्धता जी आहे ती जास्त लागते, पाणी देखील जास्त लागतं. आणि जर अन्नद्रव्य आणि पाणी जर कमी जर पडलं तर मग तो फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ज्याला आपण लाल्या वगैरे म्हणतो तशा प्रकारे दिसतो. आणि म्हणतो दुसरा त्यांचा मिरचीवरचा चुरडा मोडा होता तर तो एक व्हायरल आहे. आणि मला वाटतं की नाही, व्हायरल मध्ये त्याच्यामध्ये 2 व्हेक्टर कंट्रोल त्याच्यात व्हेक्टर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि जसं म्हटलं पांढरी माशी आणि मावा हे दोन्ही व्हेक्टर्स महत्वाचे आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी कोळ्याचा देखील प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये. बरोबर. तर ह्याच्यासाठी सुरुवातीपासून जर तुम्ही व्यवस्थापन करत गेला मिरचीमध्ये, विशेषतः तुम्हाला तो जो आहे तो चुरडामुरडा रोग कमी यावा म्हणूनच प्रयत्न करावे लागतील. त्याचं नर्सरीपासून मॅनेजमेंट करावं लागेल, त्याच्यावर मल्चिंग करावी लागेल. त्याच्यानंतर बियाला जी आहे ती बीज प्रक्रिया करावी लागेल. इमिडाक्लोपिड असेल किंवा थायमेथॉक्झाम असेल याची बीज प्रक्रिया करावी लागेल. रोप निरोगी करावं लागतील. जेव्हा तुम्ही शेतामध्ये जाताल त्यावेळेस मग ते जमिनीमध्ये दाणेदार कीटकनाशक टाकायचं. आमचं म्हणणं दाणेदार कीटकनाशक आणि फवारणीमध्ये फरक आहे. कारण फवारणीमुळे मित्र कीटक मरतात. तर ते दाणेदार कीटकनाशकाचा वापर तिथं करता येईल. आणि त्याचबरोबर पांढऱ्या माशीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांनी एरंडी तिथं लावावी जेणेकरून मित्र कीटक येतील आणि तिथं थोडीशी मदत होईल. त्याचबरोबर ज्या बाकीच्या अकेमिकल किंवा अरासायनिक म्हणतो की जसं एखाद्या असे समजा निंबोळीचा वापर करणं, खताची मात्रा व्यवस्थित देणं आणि किडीचा प्रादुर्भाव ओळखून कीटकनाशकाची निवड. सर्वप्रथम झाड कसं सशक्त राहील या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आणि तरी जर आली कीड तर मग शेवटचा उपाय म्हणून आपण त्याचा रासायनिक पद्धतीकडे वळायला पाहिजे. मला वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला एक प्रश्न अवधूतजी शिंदे म्हणून सोलापूरवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. आपण प्रश्न घेऊया. अवधूतजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर मला तेल्यावरची प्रश्न विचारायचे, डाळिंबावरची. बर बर बर
आमचे म्हणजे आता सध्याला बाग चालू आहे आणि तेल्या खूप ग्रासले सर्वच बागा. तुम्ही कुठनं बोलताय सोलापूर मधनं, म्हणजे नक्की सांगोल्यावरनं की कुठनं? तोंडले बोंडले तालुका माळशिरस. माळशिरस मधनं बोलताय. बरं बरं. आपला प्रश्न अत्यंत चांगला आहे. या संदर्भात आपण माहिती घेऊया. आपला एक प्रश्न होता पंढरपूरवरनं, म्हणजे सोलापूरमधनं, की तेलकट डाग. माळशिरसचा शेतकरी आहे आणि तेलकट डाग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे डाळिंबाची शेती आहे आणि व्यापारी पद्धतीने शेती आहे आणि तेलकट डागाने खूप मोठ्या प्रमाणात हानी डाळिंबाची केलेली आहे. तर याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये, जैविक व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? नाही, आता जैविक व्यवस्थापन म्हणण्यापेक्षा जर आपण डाळिंबाचा विचार केला तर निश्चितच तेल्या हा पहिला प्रश्न आहे. बरोबर. तर तो कमी करण्यासाठी स्वच्छता मोहीम ही सगळ्यात महत्वाची. बरोबर. म्हणजे जे काय पार्ट असतील किंवा ज्याच्यावर रोगाचे अणू आहेत, असा तो जीवाणूजन्य रोग आहे, तर त्याची स्वच्छता म्हणजे अगोदर लावताना सुद्धा बेन चांगले झाडं लावायला पाहिजे, कल्चर चांगल्या ठिकाणचं पाहिजे. त्याचबरोबर जमिनीचं थोडंसं सॉइल, ज्याला आपण म्हणता येईल सोलरायझेशन, थोडंसं जमीन तापू देऊन किंवा त्याच्यामध्ये एखादं हे टाकून, कीटकनाशक टाकून किंवा बुरशीनाशक टाकून त्याचं निर्जंतुकीकरण करणं महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर जे महत्वाचं आहे ते ज्या आता नवीन कुठून तुम्ही बेण आणलेलं आहे ते तिथलं बेण रोगविरहित असायला पाहिजे आणि त्याची काळजी सुरुवातीपासून घ्यावं लागेल. 1 किंवा 2 ह्याच्या पद्धतीमध्ये हे होणार नाही. तर तुम्हाला एक पूर्ण पॅकेज जे आता यांनी दिलेलं आहे, NRC सोलापूरनं आणि राहुरीच्या कृषी विद्यापीठाने देखील दिलेलं आहे, की स्वच्छता मोहीम, जमिनीचं तापू देणं, त्याच्यानंतर रोगटचा प्रसार होऊ नये म्हणून रोगाचा जे अफेक्टेड पार्ट आहे ते थोडेसे अगोदर काढून घेणं सुरुवातीच्या काळात, कारण जास्त वाढल्यावर काढण्यात अर्थ राहत नाही आणि हा रोगाचा प्रसार होणं. गोळा केलेल्या काड्या देखील तुम्हाला जाळावं लागतील. बरोबर. कारण जमिनीत जर पुरल्या तर बऱ्याचदा त्याचा देखील हा स्प्रेड होऊ शकतो आणि जेणेकरून एकात्मिक पद्धतीनं जे आहे ते या रोगाचं तुम्हाला व्यवस्थापन करावं लागेल, ज्यामध्ये रोगनाशकाचा सुद्धा वापर तुम्हाला करता येईल, ज्याच्यामध्ये रेडोमिलचा देखील वापर करता येईल. तर हा जीवाणूजन्य करपा जो आहे किंवा ज्याला तेल्या म्हणतो, तेलकट डाग, तो आहे तो पूर्ण पॅकेज देऊन सुरुवातीपासून त्याला व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. म्हणजे एकंदरीत व्यवस्थापनाकडे आहे त्याकडे लक्ष पुरवलं पाहिजे. क्लोज प्लांटेशन जे आहे ते टाळलं पाहिजे. म्हणजे आपण थोड्याशा लाभाकरता जे आहे क्लोज प्लांटेशन करतो, व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतो आणि मग पूर्णतः बाग जी आहे ती आपली नष्ट होते. देसाई साहेब, आता आपण मगाशी आंब्याच्या संदर्भामध्ये काय बोलत होतो, काजूच्या संदर्भामध्ये जे आहे, तर या संदर्भामध्ये अजून काय सांगता येईल आपल्याला? मगाशी आपण म्हणत होतो की आपण क्रायसोपर्ला नावाचा मित्र कीटक, जो परभक्षी कीटक आहे, तो आंबा बागांमध्ये अजूनही शिल्लक आहे, त्याचं आपण संवर्धन करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी उपाययोजना आपण सुरुवातीला सांगितल्यात कीटकनाशक संदर्भात. पण त्याच्याच बरोबर ऑफ सीझन मध्ये आंबा बागाच्या जवळपास आपल्याला ऑफ सीझन मध्ये फुलं येतील अशा प्रकारची झाडं लावणं गरजेचं आहे आंबा बागांमध्ये, जेणेकरून त्याला ऑफ सीझन मध्ये परागकण मिळतील आणि मध उपलब्ध होईल आणि हा मित्र कीटक आहे आपल्या बागांमध्ये वर्षानुवर्ष जगेल, त्याचं संवर्धन आपण करता येईल. यासाठी उदाहरण घ्यायचं तर एरंडी सगळ्यात खूप चांगला आहे. बरोबर. जे आपण कॅस्टर इंग्रजीमध्ये म्हणतो तो, कारण त्याला खूप सगळ्यात जास्त परागकण त्याच्यामध्ये असतात, फुलं भरपूर येतात आणि एरंडी हे असं पीक आहे की किंवा झाडं आपण लावली काय बांधांवर तर की जे त्याला काय फार मोठं पाणी आणि फार मोठी मशागत करायला लागत नाही, ती आपण आंबा बागांमध्ये लावली तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या क्रायसोपर्लाचं संवर्धन आंबा बागांमध्ये करता येते. तसंच आपण जे त्याशिवाय बुरशी जी आपण म्हटलं व्हर्टिसिलियम लिकॅनी वापरायची, आपण ती वापरायची असेल तर आपण जेव्हा हवेमध्ये आर्द्रता जास्त असते आणि तापमान कमी असतं, म्हणजे केव्हा आपल्याकडे तुडतुड्याचं यायची सुरुवातीची स्टेज कधी आपण सांगतो की ऑक्टोबर, जेव्हा पालवी येते तेव्हा. अशा वेळी ऑक्टोबर म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण जर ही व्हर्टिसिलियम लिकॅनी नावाची बुरशीचा वापर केला तर काय होईल, सुरुवातीचे जे तुडतुड्याचं पॉप्युलेशन आहे तेच त्या बुरशीमुळे मरून जाईल आणि सुरुवातीचं पॉप्युलेशन मेल्यानंतर मग तुमचं त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन त्याचं पुनरुत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात तुडतुड्याचा उद्रेक होण्याची शक्यता कमी राहील. बरं, ही बुरशी तुम्ही वापरली की तुम्ही उन्हाळ्याला तरी ते काही मरून जात नाही, पुढच्या वर्षीसाठी म्हणजे वर्षानुवर्षे ती त्या बागांमध्ये जिवंत राहते आणि जेव्हा जेव्हा त्यांना भक्ष्य उपलब्ध होईल, जेव्हा जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन असेल, म्हणजे तापमान वगैरे चांगलं असेल, अशा वेळी तिचं कार्य सुरू राहतं आणि तुमचं तुडतुड्याचं नियंत्रण करतं. म्हणजे एकंदरीत व्यवस्थापन गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही पिकाला जे आहे त्याची खत मात्रा व्यवस्थित दिली पाहिजे, योग्य अंतरावर लावलं पाहिजे. भात शेतीच्या बाबतीत जर आपण सांगायचं जर म्हटलं तर 4 सुधारित पद्धतीच्या भातीचा जर वापरायचं गेला, म्हणजे सेंद्रिय कर्ब आपण जमिनीत वाढवलं तर एकदा रोपं सशक्त झाली की कोणत्याही कीटरोगाला त्याची प्रतिकार क्षमता वाढणार आहे. भोसले सर, की आपण या ठिकाणी थोडासा प्रेक्षकांना एक व्हिडिओ दाखवू त्या मित्र कीटकाच्या संदर्भातला आहे, त्याच्या संदर्भात काय सांगता येईल? आता तुम्ही जर बघताल ती ही स्पोडोप्टेराची जळी, शेतकरी सामान्य भाषेमध्ये लष्करी अळी
अळी जी म्हटली होती 2008 बरोबर. ला ज्याचा कापसावर. उद्रेक झाला हा, होता हा. सोयाबीनवर सोयाबीनवर. कपाशीवर देखील, बरोबर. तर त्या मोठ्या अळीला मारणारा हा भक्षक ढेकून आहे, हा 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 ज्याला आम्ही रेडवीड बग म्हणतो. तर हा अक्षरशः आपली सोंड जो आहे तो त्या अळीच्या शरीरात घालतो आणि मग त्या अळीचं हिरवं रक्त जे असतं ते पितो. तर हे रेडवीड बग सुद्धा आपल्या भागामध्ये ऑलरेडी आहेत. मला वाटतं की शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न येतो की मित्र कीटक ओळखायचा ओळखायचा कसा, कसा? म्हणजे हा मित्र आहे की शत्रू आहे या संदर्भामध्ये मला वाटतं की आपण खूप चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज वगैरे दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना जे आहे ते मित्र कीटक ओळखायला जे आहे ओळखायला मदत होईल. ते मदत होणार आहे. आपलं जे म्हणजे कापूस आहे ते महत्वाचं पीक आहे, तसं सोयाबीन आहे. सोयाबीनवरचं अजून काय सांगता येईल? नाही, सोयाबीनवर महत्वाचं म्हणजे स्पोडोप्टेराचा प्रॉब्लेम जास्त येतो, ज्याला की आपण लष्करी अळी थोडक्यात म्हणून शेतकऱ्याच्या भाषेमध्ये. तर याच्यासाठी आम्ही सांगतो की तुम्ही शेतीच्या भोवती एरंडी आणि सूर्यफूल लावा. बर कारण याचं काय होतं की ह्याचे जे पतंग आहेत ह्या अळीचे कोश होऊन नंतर निघणारे पतंग ते एका जागीच 250 ते 300 अंडी घालतात. मग तसं फक्त तेवढं एक पान अळी सगट खुडून जरी आपण नष्ट केलं तरी चालू शकतं, तिथं कीटकनाशकाची फवारणी करायची गरज नाही. त्याचबरोबर एरंडीवर जसं म्हटलं मित्र किडा आहेत, कारण आता सोयाबीनवर पांढऱ्या माशीचा सुद्धा प्रॉब्लेम झालाय. मगाशी एका शेतकऱ्यांनी म्हटलं खूप पिकावर यायले, तर त्याचा देखील प्रॉब्लेम थोडासा सॉल्व्ह करायला कमी होईल. आणि त्याचबरोबर नोमोरिया रिलाय म्हणून बुरशी आहे जी त्या स्पोडोप्टेराच्या अळीला खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. तर ही अळी जी आहे ती स्पोडोप्टेराचं जर एकदा कल्चर तुम्ही वापरलं शेतामध्ये तर ते आपोआप वाढल आणि मग ते जे आहे या अळीचं जेव्हा संख्या वाढते त्यावेळेस ही सुद्धा बुरशी वाढते. म्हणजे ज्याला डेन्सिटी डिपेंडेंट पॉप्युलेशन म्हणतात. बरं, अळी वाढली की त्याच्यामध्ये रोग सुद्धा वाढणारच, पण त्या पद्धतीनं देखील तिचा वापर करता येईल. किंवा आपण थोडंसं कल्चर ज्याला म्हणता येईल असं की थोडंसं विरजन जसं दह्यामध्ये टाकतो तसं ह्या नोमोरिया रिला ह्या जीवाणूचा जर फंगसची जी आहे ती आपण जर फवारणी केली तर ती शेतामध्ये पसरते आणि ह्या स्पोडोप्टेराचा खूप मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्त करू खूप शकतो. चांगल्या पद्धतीने. सर, आपल्याला सातारा जिल्ह्यातलं जे फलटण आहे त्या ठिकाणी श्री संतोषजी होळकर काही प्रश्न विचारू इच्छितात. संतोषजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. भोपळा लागला तर ते भोपळ्यामध्ये ते किटाणू वगैरे तांबट पिवळा हे येतोय आणि वाढ वगैरे होत नाही. तुमचा प्रश्न नीट समजला नाही, परत विचारा. हो म्हणलं मी डाळिंबाचं झाड लावले तेव्हा ते डाळिंबाचे किटाणू वगैरे ते प्रतिक्रिया वगैरे ते होतोय का? तुम्हाला कळाला का प्रश्न? पहिल्यांदा भोपळ्याच्या भोपळ्यासारखं संदर्भात वाटलं मलाही पहिल्यांदा. आणि नंतर ते डाळिंबाच्या संदर्भात बोलले. भोपळ्यावर जे आहे हा. ते बऱ्याचदा लीफ मायनर ज्याला म्हणतो हा, हा. ते पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रॉब्लेम जास्त येतो तिथे. हा, हा, हा. आणि बुरशीचा देखील ज्याला बॅक्टेरियल ब्लाइट म्हणतो ना आपण, पानामध्ये भुरी नावाच्या रोगात सुद्धा प्रॉब्लेम येतो. तर त्या भुरी रोगाला खायला सुद्धा अणूला एक कीटकनाशक आपलं मित्र कीटक आहे. जशी ढालकिड्याची इलियस सिंगटा म्हणून जी जात आहे हा, हा. ती त्या बुरशीच्या जीवाणूवर खाते. तर तिथं त्याचा वाढ करणं देखील बऱ्याचदा त्या ठिकाणी शेतकऱ्याला ते शक्य होऊ शकतं, ते जतन करता येतं. किंवा मग त्यांनी जे आहे ते बुरशीसाठी जे आहे ते कुठलंही बुरशीनाशक एखादं वापरता येईल, ज्याच्यामध्ये कार्बेंडाझिम देखील आहे. तर ह्या दोन्हीचा वापर करता येईल. आणि जे पानावर खाणारी जी अळी येते, पानाच्या आत राहून खाते, तर त्या अळीला मारण्यासाठी ते कीटकनाशकाचे आहे ते थायमेथॉक्झाम असेल, इमिडाक्लोपिड असेल, याची बीज प्रक्रिया पहिल्यांदा करायची, जेणेकरून निघणारं झाड जे आहे ते चांगलं राहील आणि सुरुवातीच्या काळात काही जे किडे असतील, थोडे कीटक असतील नुकसान करणारे, ते त्याला ते सहन करू शकेल. बरं, स्क्रीनवर या ठिकाणी आपण एक गांधील माशी जी आहे तर ती आपण प्रेक्षकांना दाखवूया की ती कशा पद्धतीने आपलं मित्र कीटक आहे. काय सांगता येईल सर याच्या संदर्भात? त्याच्यामध्ये आपण ही आपल्या भागामध्ये गांधील माशी सगळ्यालाच माहिती आहे. ही जी वेगळी स्पीसीज आहे ही सुद्धा आपल्या भागामध्ये आहे. तर ही जी गांधील माशी आहे बऱ्याचदा डंक मारते, तर डंक मारून त्या अळीला बेशुद्ध करते. मग ती तशीच उचलून त्या अळीला आपल्या पिल्ल्याला घायला, साधारणपणे कुंभारीण म्हणतात शेतकरी, तर ते पिल्यामध्ये जे घरट्यामध्ये आहेत ते त्या ठिकाणी अळीला घेऊन जाते. 8 ते 10 दिवस अळी तशीच बेशुद्ध राहते आणि त्या पिल्ल्याला खायला ताजं ते आहे ते त्या पद्धतीनं खाऊ घालते. आणि आपल्या शेतातून ह्या अळ्या वेचून नेल्यामुळे, आता भेंडीवरचं पीक आहे त्याच्यावर हेलिकोवर्पा ज्याला आपण म्हणतो अमेरिकन बोंडाळी, त्या बोंडाळीचा देखील प्रॉब्लेम आहे, घाटेअळी किंवा बोंडाळी म्हणतात, ती उचलून घेऊन झाल्यामुळं साधारणपणे 10 ते 12 बोंड ह्या एका अळीमुळे जे नुकसान होत होते, किंवा 10 ते 12 ज्याला आपण हे म्हणता येईल फ्रुट्स, तर ते डॅमेज होण्याचे वाचणार आहेत. आणि ही अळी जी आहे ती उचलून नेल्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान कमी होणार आहे. खूपच चांगली माहिती दिलीच सर. आता आपला वेळ आपण संपत आलेला आहे आणि
पिकांवरील मित्र कीटकांचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, की दर गुरुवारी आपण कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये विविध विषयांवर चर्चा करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 22 जून 2017 रोजी कृषी दर्शन अंतर्गत कृषी मंथन हा कार्यक्रम होणार आहे, ज्याचा चर्चेचा विषय असणार आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे शक्य आहे का. आणि या सहभागी होणारे तज्ज्ञ आहे डॉक्टर संजय भावे, शंकरांना धोंडगे साहेब, डॉक्टर सुलभ जाधव, रमेश जाधव हे जे आहेत विविध ठिकाणावरचे जे तज्ज्ञ आहेत या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. त्याच्यामुळे बघायला हा कार्यक्रम विसरू नका. मित्रहो, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आपल्या प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, उरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील संपर्क साधू शकता. ईमेल ॲड्रेस आमचा स्क्रीनवर आहे: कृषीदर्शन@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. कृषी दर्शन कार्यक्रम आपण हा फेसबुक, यूट्यूब किंवा डीडी सह्याद्रीची जी काही वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून देखील आपण याचा फॉलोअप घेऊ शकता. आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्याला जर बघता आला नसेल तर पुनश्च एकदा आपण हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून केव्हाही आपण बघू शकता आणि या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि खरोखरच खरीप हंगामाच्या पूर्वसंध्येला म्हणता येईल, म्हणजे आता सुरुवातच होतीये. खरीप हंगामातली विविध पिकं आहेत, कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, भात आहे किंवा फळपिकं आहेत, त्याच्या संदर्भावरची मित्र कीटक आणि त्याचं संगोपन करणं किती गरजेचं आहे तर चांगल्या पद्धतीने करता येईल. ज्याचा मिश्र पीक पद्धती किंवा बांधावर काही आपण तीळ, कारळा यासारखी काही झाडं, एरंडी सारखी झाडं जर लावली तर ती किती उपयुक्त आहे या संदर्भात आपण खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल सर्व प्रेक्षक वर्ग तसेच आम्ही दूरदर्शन केंद्र सह्याद्री याच्या वतीने आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.